चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातक नाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करण्याचं या जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे। आणि इकडे लक्ष द्या, रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून सज्जनानो रामकथा तर प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे। रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे। आणि म्हणून ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं, आपलं कुटुंब आदर्श असावं, आपला गाव आपला देश आदर्श असावा, त्या माणसाने रामकथा अवश्य ऐकावी। हिको कमी करा आणि रामकथा ऐकून या मंडपमध्ये न ठेवता प्रत्येकाने ही कथा घरी घेऊन जावी। घराघरातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण। सज्जनानो माझ्याकडे लक्ष द्या, करोडो रुपयाची संपत्ती एखाद्या माणसाच्या घरामध्ये असेल, पण घरातली माणसं जर एकमेकाचं तोंड पाहत नसतील तर पैसे असून एक नंबरचे दरिद्री घर आहेत ते, एक नंबरचे। रामायणामध्ये पुढे प्रसंग येणार आहे, त्या अगोदर 1-2 मिनिट घेतो फक्त, इकडे लक्ष द्या। उद्या सीतेच्या सोबत रामाचं लग्न लागणार, उद्या। त्याच्या आदल्या रात्री मध्यरात्रीला राम झोपीत असताना लक्ष्मणजी रामाचे पाय झोपीत होते। आणि काय झालं कोणाला माहीत, एकाएकी लक्ष्मणजी रडू लागले आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातलं पाणी रामाच्या पायावर पडलं। माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं 2 वेळेला, आनंद झाल्यावर येतं आणि दुःख झाल्यावर येतं। आणि आनंदाचं डोळ्यातलं पाणी थंड असतं, दुःखाचं पाणी गरम असतं। लक्ष्मणाच्या डोळ्यातलं जे पाणी पडलं ना रामाच्या पायावर मध्यरात्रीला, ते गरम पाणी होतं, गरम। पायावर पाणी पडल्याबरोबर गडबडून राम उठले आणि पायथ्याकडे बसलेल्या लक्ष्मणाला पाहिलं तर लक्ष्मणजी रडत होते। वेळ मध्यरात्रीची होती। आई जशी लेकराची मान आपल्या मानावर घेऊन त्या लेकराची समज घालती ना, तसं लक्ष्मणाची मान आपल्या मानावर घेऊन जगाचा बाप डबडबल्या डोळ्यांनी विचारतो की लखन, मध्यरात्र झाली आणखीन झोपला नाहीस माझ्या वागा? का रे बाबा, मध्यरात्रीला माझे पाय चोपत असताना का रडतो तू? का तुला आईची आठवण झाली का? नाही दादा. लखन, तुला बाबाची आठवण झाली का? नाही दादा. रडतो का? कशासाठी रडतो? दादा, माझा पक्का आत्मविश्वास झाला की उद्या तुमच्या हातातून धनुष्य तुटणार, सीता तुमची पत्नी होणार. हो, पुष्पाचा हार उद्या तुमच्या गळ्यामध्ये सीता घालणार, सीता तुमची पत्नी होणार. आणि उद्यापासून तुमचे पाय चोपण्याचा अधिकार सीतेकडे जाणार. माझा पक्का आत्मविश्वास झाला दादा की उद्यापासून माझ्या दादाच्या चरणाची सेवा मला प्राप्त होणार नाही. आणि दादा, खरं सांगू तुम्हाला, या लक्ष्मणाच्या जीवनामध्ये तुमच्या चरणाची सेवा मिळत नसल तर माझ्या जगण्यात काय मतलब आहे? माझ्याकडे लक्ष द्या. रामायण ऐकायला बसलोय आपण, तुमच्या पाया पडतो. लक्ष्मणजी रामाला मध्यरात्री म्हणतात, दादा, मला माझ्या आईनं सांगितलंय की लखन, तुझं जीवन फक्त रामाची सेवा करण्यासाठी आहे. आणि उद्यापासून दादा तुमच्या चरणाची सेवा मला मिळत नसल तर माझ्या जगण्यात मतलब नाही. मला असं वाटतंय दादा की माझ्या जीवनामध्ये
तुमच्या चरणाची सेवा करण्याची शेवटची रात्र असावी. आज महाराज एका आईच्या उदरातून आलेले सख्खे भाऊ आहेत, पण एकमेकाचं तोंड पाहत नाहीत. अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना झाली. इथं फटाक्या वाजून आपण नाचतोय. फटाक्या वाजून आणि नाचून फायदा होत नसतो. रामराज्य प्रत्येकाच्या रक्तामध्ये स्थापन व्हावं असं वाटत असल. रामराज्य म्हणजे सत्याचं राज्य आहे. रामराज्य म्हणजे न्यायाचं राज्य आहे. रामराज्य म्हणजे धर्माचं राज्य आहे. रामराज्य म्हणजे सज्जनाचं राज्य आहे. हो, आणि म्हणून ज्या माणसाला वाटत असेल माझं घर जिवंत राहावं, त्या माणसानं खरं बोललं पाहिजे. ही रामराज्याची स्थापना आहे. ज्या माणसाला वाटतंय माझ्या घरात अखंड समाधान राहावं, त्या माणसानं खरं बोललं पाहिजे. खरं. आणि सध्याचा काळ इतका वाईट आहे महाराज. सगळ्याच्या कपाळाला अष्टगंध आहे, पण खरं बोलण्याची कोणाची वृत्ती नाही महाराज. कारण कलियुगाचा वारा आहे. महाराज लोक जर खोटं बोलते तर तुम्ही आम्ही की झाडकी पत्ती. पाहावो कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन. पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. गावाच्या चौकामध्ये रोज 200, 300, 400, 500 लोकांची गर्दी असती. ते इकडे बसतो, इकडे बस, उठून तिथून इकडे बस. कुणाचे लेकर आहेत होय? लेकर कुणाचे येतो? प्रत्येक गावाच्या चौकामध्ये हिकू नका लावू. कुठे गेले रे गिराईक? हिकू नाही लावायच्या ह्याच्यात. हा, बोल्ड आवाज ठेव. धन्यवाद धन्यवाद. प्रत्येक गावाच्या चौकामध्ये 100-500 लोकांची रोज गर्दी आहे. माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्या गर्दीमध्ये 2 माणसाचं भांडण लागलं ना, तर नालायकाला साथ करणारं 90% गाव आहे आज. आणि चांगल्या माणसावर आत्महत्या करण्याची वेळ आहे. ही कलियुगाची थेरी आहे. थेरी कशासाठी बोलतो मी? आज अयोध्येमध्ये रामाची स्थापना झाली. रामाची स्थापना म्हणजे सत्याची स्थापना आहे. खरं बोललं पाहिजे. खोटं बोलणाऱ्या माणसाच्या घराचे दगड राहत नसतेत, लक्षात ठेवा. उद्याचा दिवस तुमच्या जीवनात आनंदाचा असावा असं वाटत असेल तर आज रस्ता सोडून माणसाने जगू नये. आणि मग भविष्य काळ भोगल्याशिवाय चुकत नसतो. उद्या दारामध्ये रडत बसण्याची पाळी येण्यापेक्षा आज रस्ता चुकून माणसाने जगू नये, माझी विनंती आहे तुम्हाला. हो, कारण घरातलीच माणसं घरातल्या माणसावर प्रेम करत नाहीत तर शेजाऱ्याचं भलं कसं, शेजाऱ्याचा माणूस भलं कसं करू शकतो? म्हणून श्रीमंती महत्वाची नाही, तुमच्या घरामध्ये संस्कृती महत्वाची आहे. श्रीमंती महत्वाची नाही. संस्कृती आपल्या रक्तामध्ये प्राप्त होण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीचा मूलभूत पाया म्हणजे रामायण हा ग्रंथ. आणि अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये थोर संत सद्गुरू वामन भाऊ महाराज यांच्या 48व्या पुण्यतिथी निमित्त गेली 48 वर्षापासून, मस्त आवाज आहे ह्याच्याबद्दल नका करू, गेली 48 वर्षापासून, अजून थोडं कमी करा बघा, ह्याच्यात थोडंसं आहे काहीतरी,
सद्गुरू नगद नारायण बाबांची कृपा, परिसरातील पंचकृषीचं प्रेम, मच्छिंद्रगडाचा आशीर्वाद, वैकुंठवासी श्री संत ज्यांनी माझ्या अंगावून गालावून हात फिरवून माझ्या गालाचा लहानपणापासून मुक्का घेतला, आईचं ज्यांचं अंतकरण होतं, असे सद्गुरू निगमानंद बाबा अशा थोर संताच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज, संत श्रेष्ठ भगवान बाबा अशा थोर संताच्या पुण्यस्मरणार्थ चाललेला हा अतिशय आनंदाचा सोहळा. आणि यावर्षीच्या या सोहळ्यामध्ये गावकऱ्याच्या प्रेमातून, परिसराच्या प्रेमामधून आदरणीय रमेश भाऊ तळेकर, आपल्या गावचे आदर्श सरपंच, आणि विष्णू भाऊ सोनवणे सर यांनी मला फोन केला, महाराज रामायणाची तारीख द्या. झालं आमचं 2-2, 4-4 शब्दातच. म्हणले आम्ही तुम्हाला इतकी दक्षिणा देऊ शकत नाही. मला नका देऊ बाबा, भाऊची सेवा घडल. म्हणून त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा भाविकांचं 7 दिवस मला दर्शन घडणार आहे, हे माझं परम भाग्य समजतो. आणि 5 वाजेपर्यंत रामायण करायचे आपल्याला, 5च्या पुढे 1 मिनिट जायचं नाही. आणि 5 वाजेपर्यंत रामायणाचं महत्त्व आणि महादेव पार्वतीचं लग्न लावायचं आपल्याला, इथपर्यंत कार्यक्रम घेऊन जायचं. आता किती वाजले पहा बरं, 4:06 झाले. 1 तासामध्ये हे सगळं झालं पाहिजे. आपल्या समोर जो ग्रंथ चालू, या ग्रंथाला नावं 2 आहेत. पहिलं नाव आहे रामचरित्र मानस आणि दुसरं नाव आहे तुलसी रामायण. रामचरित्र मानस या शब्दाचा अर्थ असा, राम हा जगाचा बाप आहे, पण मानवी अवतार धारण करून स्वतःचं चरित्र तयार केलं, म्हणून रामचरित्र मानस. चला, तुलसी रामायण नाव हे का पडलं, इकडे लक्ष द्या. हा ग्रंथ ज्यांनी निर्माण केला त्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला जीवनचरित्र सांगतो. उत्तर प्रदेशामध्ये राजापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये गोस्वामी तुलसीजीचा जन्म झाला. आईचं नाव हुलसी माता, बापाचं नाव आत्माराम दुबे. जन्मताच या बाळाला 32 दातं होते. ए, जन्माल्या बाळाला दातं किती असतात मावशी, किती? तेव्हा ती माग मावशी लेकराचं तोंड चापून बघत या, ती मागाल्या कडीला बसली. हे जन्माल्या लेकराला दात नसतो. पण हा ग्रंथ ज्यांनी लिहिला त्याला जन्माताच 32 दात होते. भविष्यकाराला भविष्य या बाळाचं विचारलं आईनं. भविष्यकारानं सांगितलं, आई जन्माताच तुझ्या बाळाला 32 दात आहेत, याचा अर्थ हे बाळ तुझ्या कुळाच्या मुळावर आहे, तुझ्या कुळाच्या मुळावर आहे. मस्त सिस्टीम लावली. हा ए, तुम्हाला डिबरी हलवायचा नाद असतोय, माझ्या डिबरीला हात लावू नका. हो, 32 दात ज्या अर्थी तुझ्या बाळाला, त्या अर्थी तुझं बाळ तुझ्या कुळाच्या मुळावर आहे. चुनिया नावाची दासी बोलवून घेतली आणि हुलसी मातेनं सांगितलं, ए चुनिया, या लेकराला उचल आणि घराच्या पाठीमागे एका गटारामध्ये पुरून टाक. ती चुनिया नावाची दासी त्या लेकराला घेऊन जाते, पण गटार खांदून पुरून न टाकता हृदयाला लागल्याबरोबर तिच्या स्थानातून दूध टप टप सांडू लागलं. महाराज त्या बाळाला घरी घेऊन जाते आणि 5.5 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्या बाळाचं संगोपन केलं. पण एक दिवशी भला मोठा साप त्या दासीला चावतो आणि ती दासी मरण पावते. रडण्याच्या पलीकड जगातलं काही कळत नाही असे तुलसीजी. तो 5.5 वर्षाचा मुलगा अनाथ झाला. कैलासामध्ये माता पार्वतीला दया आली आणि एका ब्राह्मणीच्या रूपामध्ये येऊन 15 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याचं संगोपन केलं.
तिथून पुढे भगवान शंकर नरहरी नंद नावाने खाली येतात आणि त्या बाळाला अनुग्रह देतात. अनाथ होते, आता सनात झाले. तुम्हाला एक महत्त्वाचं सांगू मी, जोपर्यंत गुरुने तुमच्या कानामध्ये मंत्र दिला नाही तोपर्यंत आपण अनाथ असतो. खरा माणसाचा जन्म कोणत्या दिवशी होतो? ज्या दिवशी सद्गुरूचा हात आपल्या मस्तकावर पडतो त्या दिवशी खरा माणसाचा जन्म होतो. वासुदेवामध्ये प्रमाणे बाबा अहंकार निसी घनदाट. एवढे लय मोठे न्याला वाटते लगनच. बाबा अहंकार निसी घनदाट, गुरु वचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. बाबा अहंकार निसी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट. जोपर्यंत वामन भाऊची नजर आपल्यावर येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात पहाट नाही. हो, खरा माणसाचा जन्म होतो सद्गुरूचा हात मस्तकावर पडल्यावर. 15 वर्षाचा मुलगा नरहरी नंद नावाने भोलेनाथ येतात आणि अनुग्रह देतात. अनाथ होते, सनात झाले आणि पायी चालत काशीला गेले आणि काशीला जाऊन रामायणाचा अभ्यास केला. जगप्रसिद्ध रामायणाचार्य झाले गोस्वामी तुलसीजी. जगप्रसिद्ध. बावीस वर्षाचा मुलगा झाला, लग्न करण्याची इच्छा झाली. तारुण्य मोठी अवघड गोष्ट आहे, माझ्याकडे लक्ष द्या. तारुण्य सांभाळणं अतिशय कठीण आहे. एवढा मोठा रामायणाचार्य पण लग्न करण्याची इच्छा झाली. जन्मगावी वापस आले आणि रत्नावली नावाच्या मुलीसोबत त्या रामायणाचार्याचं लग्न झालं. भजन रामाचं करीत होतं, पण 4 तांदूळ मस्तकावर बामणाने टाकले आणि त्याचं मस्तकच फेल गेलं. रामकृष्ण हरी म्हणणारा महात्मा रत्नावली रत्नावली त्याच्या बायकोचं नाव होतं रत्नावली. रामकृष्ण हरी बंद झाली आणि रत्नावली सुरू झाली. अहो किती रत्नावली, किती पत्नीच्या आहारी गेलं ते, किती बायकोच्या आहारी गेलं ते. एक दिवशी तुलसीजी बाहेरून येतात, घर बंद होतं. ओ शेजारीन मावशी, माझी रत्नावली कुठे गेली हो? शेजारणीने सांगितलं उद्या राखी पौर्णिमा आहे, बंधू आले होते, रत्नावलीला घेऊन गेले आणि 2 दिवसाचा तुमचा जेवणाचा शिदा आमच्याकडे ठेवलाय. 2 दिवस तुम्हाला आमच्याकडे जेवायचे. शेजारणीने सांगितलं. रात्रीचा प्रसंग होता, धो धो पाऊस पडत होता, काळकुट्टा अंधार होता, काट्या कुपाट्याचा रस्ता होता. अशा कठीण प्रसंगी सासरवाडीला निघाले तुलसीजी. महापुराने भरून नदी वाहत होती. नदीच्या काठावर जाऊन ते उभा राहिलं. महापुरामध्ये एक मेलेल्या माणसाचं प्रेत वाहत येत होतं. त्या प्रेताला पाहून तुलसीजी म्हणतात, बापरे, काय माझ्या रत्नावलीचं माझ्यावर प्रेम आहे. नक्की मी येणार आहे, तिला कळाला असावं म्हणून पलीकडे येण्यासाठी तिनं माझ्यासाठी बघा न पाण्यात लाकडाची फळी पाठवली. अहो प्रेताला फळी समजलं, त्याच्यावर बसलं, पलीकडे गेलं. सासरवाड्याचा वाडा बंद होता. सासऱ्याचा मध्यरात्र होती. 2-3 चक्रा मारल्या. एकीकडून खिडकीला साप लोंबत होता. त्या सापाला पाहून तुलसीजी म्हणतात, बापरे, काय माझ्या रत्नावलीचं माझ्यावर प्रेम आहे. नक्की तिला कळाला असावं मी येणार आहे म्हणून बघा न खिडकीला तिनं दोर बांधून ठेवलाय माझ्यासाठी. दोर होता का तो? साप होता, साप. पण कामांध झालेला माणूस डोळे असून आंधळा असतो. पापाची वासना नको दाऊ डोळा,
त्याहुनी आंधळा बराच मी, त्याहुनी आंधळा बराच मी, त्याहुनी आंधळा बराच मी. पापाची वासना नको लावू डोळा, त्याहुनी आंधळा बराच. वा 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 विशाल भाऊ. दोर समजून सापाला पकडलं, घरावर चढलं, घराचं पत्तर एक उचलून बाजूला फेकलं, घरात उडी टाकली. उडी कुठं पडली? जिथं रत्नावली झोपली होती तिथंच पडली ती उडी. गडबडून पत्नी जागी झाली, पाहती तर आपले मालक. रत्नावली म्हणते, अहो तुम्ही? रत्नावली, मीच आहे ना तुझा पती. आणि तुम्ही महापुरातून कसं आला हो? तू नाही का फळी पाठविलतीस? आणि तुम्ही घरावर कसं चढला हो? तू नाही का दोर बांधलास? सासरवाडीच्या लोकांनी चौकशी केली तर फळी नसून प्रेत निघालं, दोर नसून साप निघाला. आणि ही गोष्ट रत्नावलीला कळाली आणि रत्नावलीने आपल्या पतीची हाजरी घेतली. पहिला शब्द आपल्या पतीला वापरला, लाज वाटत नाही तुम्हाला? पती म्हणून घ्यायची लायकी आहे तुमची? अहो माझ्या गोऱ्या गोमट्या काताड्यावर, नाशक्या शरीरावर तुम्ही एवढं प्रेम करता. याच्यातलं निम्म प्रेम रामावर केलं असतं तर जगाचा बाप तुमच्या समोर थै 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 नाचला असता. वाजवायची ठरली की कडकाडा वाजवायची. ह्या टाळीचं नाव आहे हलकट टाळी. ओ मालक, माझ्या गोऱ्या गोमट्या शरीरावर, नाशक्या शरीरावर माझ्या एवढं प्रेम करता. याच्यातलं निम्म प्रेम रामावर केलं असतं तर राम नाचला असता हो तुमच्या समोर. लागत लगा हूं कहाँ कहूं नाथ, धीक धीक आई से जीने को. काय म्हणती बायकू? धीक धीक आई से जीने को कहाँ कहूं मैं नाथ, अस्ति ममता में इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तो होए न भवभीती. का हो मालक? सोन्यासारखं जीवन आहे तुमचं. घरी जेवण करता तुम्ही आणि चौकामध्ये 12 तास पत्ते पिशिता तुम्ही. हे बायकोनं विचारलं पाहिजे नवऱ्याला. झोपल्या काय गडी ह्या? जेवायला आल्या का निसत्या इथं? हे रामायणाला काही चगळून खायचं नाही. माझ्या मावल्या हो, तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. हा ग्रंथ तयार झाला त्या महात्म्याची गुरु त्याची बायको आहे. बाई घरात शहाणी असेल तर ते घर फेल जात नसतंय कधी. रामायणाला काही चगळून खाऊ नका, तुम्हाला माझी विनंती आहे. हे तुमचं घर सोन्यासारखं चालावं म्हणून तर आपण वामन भाऊच्या पुण्यतिथीला इथं आलो. हो, इथं कट्ट्यावर बसायला थोडंच आलो. ही श्रीमंत टाळी, ही हलकट नाही.
नाही वाजवायची ठेवली की कडकडा वाजवायची, नाही तर वाजवायचीच नाही. लखवा भरल्यावानी बळच असं. फुलसांगवीमध्ये भाऊच्या पुण्यस्मरणार्थ आज जो ग्रंथ इथं रामायण चालू आहे, या ग्रंथाचा लेखक उत्तर प्रदेशामधले संत गोस्वामी तुलसीजी. आणि त्यांचा गुरु कोण आहे? कोण गुरु आहे त्यांचा? त्यांची पत्नी त्यांचा गुरु आहे. मावल्या हो, एवढी रत्नावली तुम्ही घरी घेऊन गेलात का? फक्त रत्नावली रामायणातली, तरी तुमच्या घरचं सोनं होईल, एवढी विनंती आहे माझी. मध्यरात्रीला पत्नी बोलली, डोक्यामध्ये प्रकाश पडला महाराज. आणि सासरवाडी सोडली आणि जंगलाचा रस्ता, दाट जंगल लागलं. मध्यरात्र होती, रस्त्यावर एक भूत होतं. भूत, त्या भूताचे पाय पकडले तुलसीदासांनी. मला रामाची भेट करून द्या. भूताला म्हणते ते, भूताला. आता भूताला केवढी रामाची अलर्जी, पण निष्ठा बळकट असेल तर भूत सुद्धा प्रसन्न होत आहे. भूत प्रसन्न झालं. बोल, तुला काय पाहिजे? रामाची भेट. जा म्हणले. वामन भाऊची जन्मभूमी फुलसांगवी, तिथं चोले महाराजांचं रामायण चालू आहे. त्या रामायणात सगळ्याच्या अगोदर एक म्हातारं येऊन बसतंय. मागणं म्हातारं उठून जातंय. कथा संपल्यावर तो प्रत्यक्षात हनुमंतराय आहे. त्याची जाऊन पाय धर, ते तुला रामाची भेट करून देतील. गोस्वामी तुलसीजी फुलसांगवीला आले. 3 दिवस रामायण ऐकलं. कोणतं म्हातारं आधी येऊन बसतंय, कोणतं म्हातारं उठून जातंय, त्याचं परीक्षण केलं. 5व्या दिवशी त्या म्हाताऱ्याचे पाय धरले. बाबा, तुम्ही हनुमंतराया? नाही बाबा, मी त्याला एक सांसारिक माणूस आहे. नाही बाबा, तुम्ही हनुमंतराया. ठीक आहे, मी हनुमंतराया, सांगू नको कुणाला. आता इतका सुंदर कार्यक्रम सुरू झाला आज आपला. त्याचं कारण व्यासपीठावर हनुमानजी बसून आहेत. म्हणून निर्विघ्नपणे सप्ताहाला भाऊच्या सुरुवात झाली. निर्विघ्नपणे त्या हनुमंतरायाने विचारलं, काय पाहिजे तुला? ते म्हणले, मला कधी भेटेला रघुपती रघुपती, कधी भेटेला रघुपती, कधी भेटेला रघुपती, रघुपती, कधी भेटला रघुपती. मजला सांग बाबारती, मजला सांग बाबारती, मजला सांग बाबारती, कधी भेटला रघुपती रघुपती, कधी भेटला रघुपती, कधी भेटला रघुपती. बाबा, मला राम कधी भेटतील, कुठे भेटतील राम? म्हाताऱ्याच्या रूपातल्या हनुमंतरायानं सांगितलं, जा चित्रकूट पर्वतावर रामाचं भजन कर, तिथं तुला राम भेटतील. गोस्वामी तुलसीजी चित्रकूट पर्वतावर गेले आणि रामाचं भजन चालू केलं. एक दिवशी राजकुमाराच्या वेशामध्ये राम आणि लक्ष्मण येतात, पण तो प्रसंग फेल जातो. तुलसीदासाला कळत नाही ते कोण आहेत म्हणून. पण पुन्हा एके दिवशी सूर्य उदयाच्या वेळेला स्नान संध्या करत असताना चंदन उगळीत होते तुलसीजी. आणि ते चंदन उगळीत असताना एक 8 वर्षाचा मुलगा येतो
आणि गोस्वामी तुलसीजीला चंदन मागतो, बाबा आम्ही चंदन दो, बाबा आम्ही चंदन दो. 8 वर्षाचा मुलगा तुलसीजीला सकाळी येऊन चंदन मागतो. तो प्रत्यक्षात राम असतो, पण तुलसीदासाला कळत नाही हा कोण आहे. शेवटी हनुमंतरायाने पोपटाच्या रूपामध्ये येऊन आंब्याच्या झाडावर बसले आणि तिथून कल्पना दिली, ए तुलसीदासा, आता जो 8 वर्षाचा मुलगा तुला चंदन मागतोय हा प्रत्यक्षात राम आहे. त्या रामाची भेट घे. चित्रकूट के पर्वत पर बड़ी संतन की भीड़, तुलसी घीसे चंदन तिलक देत रघुवीर. चंदन उघडावं तुलसीदासाने. ते चंदन प्रत्यक्षात रामानी स्वतःच्या बोटानी आपल्या कपाळाला लावावं, तुलसीदासाला लावावं. रामाची भेट झाली, जीवन कृतार्थ झालं. असे काही महिने गेले आणि एक दिवशी रत्नावलीचं पत्र आलं. आपल्या पत्नीचं जोड काढलं आणि ते पत्र उघडून पाहिलं तर त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, पतिदेव, मध्यरात्रीला तुम्हाला मी आडव्या शब्दात बोलल्यामुळे तुम्ही मला टाकून निघून गेलात, पण तिकडं जाऊन जर दुसरं लग्न केलं असतं तर माझी नुकसान झाली आणि तुमची नुकसान झाली. आणि माझ्यामुळं जर तुमचा काही बदल झाला असला तर माझंही सोनं झालं आणि तुमचंही सोनं झालं. आपली रत्नावली. पत्नीचं ते पत्र वाचवत असताना ढसा ढसा तुलसीजी रडत होते. डबडबल्या डोळ्यांनी दुसरं पत्र लिहितात, रत्नावली, रात्रीच्या प्रसंगी तू मला बोललीस त्यामुळं मी तुला सोडून पश्चातापाने निघालो. भूत प्रसन्न करून घेतलं, हनुमंतरायाला प्रसन्न करून घेतलं आणि जगाच्या मालकाची रामप्रभूची भेट घेतली. भजन करतोय मी रामप्रभूचं चित्रकूट पर्वतावर. धन्य तू माझी पत्नी आहेस. हे रत्नावली, तुला खरं सांगू, तू आता माझी पत्नी नसून माझा सद्गुरू आहेस, माझी गुरु आहेस तू. रडून रडून पत्र लिहिलं. डोळ्यातले पाण्याचे थेंब त्या पत्रावर पडत होते आणि त्याच डोंगरावर बसून हा ग्रंथ लिहिला. म्हणून या ग्रंथाला त्या महात्म्याचं नाव दिलं. भारतामध्ये तुलसी रामायण हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. तुम्हाला ग्रंथाचं महत्त्व सांगितलं. आता रामायणाची सुरुवात कशी करायची इकडे लक्ष द्या. या ग्रंथाला सुरुवात कशी होते. सज्जनानो, तुम्हाला प्रयागराज तीर्थ माहीत आहे का? इथली जी मंडळी माझ्यासोबत तीर्थयात्रेला येते, गंगा यमुना सरस्वती या 3 नद्याचा संगम, त्याला म्हणतात प्रयागराज तीर्थ. आणि रामायण सांगणारा जो बुवा आहे तुमच्यासमोर, माझ्या आईचं नाव प्रयागच होतं, माझ्या आईचं. आणि माझ्या माईच्या माईचं नाव होतं गया, गया प्रयाग. आणि माझ्या बहिणीचं नाव होतं गंगा. आता काय नाव ठेवत्यात बाया, पल्लवी, पल्लवी, पुन्नम पल्लवी. काय सुंदर नाव आहे तो. कसं ह्या बायांचं डोकं कशाने भरलं असेल ती बोरू. पल्लवी नाव ठेवती, नाही तर पुन्नम. मुक्ताबाई ठेवावं, जनाबाई ठेवावं, मीराबाई ठेवावं, सीता ठेवावं, लक्ष्मी ठेवावं. किती सुंदर नाव आहेत देवीचे. शिकलेली बाई पुन्नम, साडी आली पुन्नम की लेकराचं नाव पुन्नम. पुरी तुमचे सगळे एक एक जणीचं नाव सांगा पटकन. तुझं काय नाव आहे? विद्या. वा. तिच्या मागची सारिका, सानिका. तिच्या मागली तू अनुजा. बरं, हा तुमची तुझं, अरे वा वा, नाव चांगले. तर तुझं गोऱ्याली, गोऱ्याली ईश्वरी. सांग तुझं. कीर्ती. तिच्या मागची आरती. आरती. तुझं
श्रावणी. तुझं अर्पिता. तिच्या मागची हा विद्या. निद्या. दिव्या. हे पण नाव चांगलीच रे पोरी हो तुमची. चांगली नाव छान आहेत. त्यांच्या माईला मानावं लागेल. हो लय हसू आलं तुम्हाला. तुमचं लग्न नाही झालं वाटतं. प्रयागराज तीर्थ जगात सगळ्यात मोठं तीर्थ आहे. 350 तीर्थ आहेत जगामध्ये. 350 तीर्थाचा राजा म्हणजे प्रयागराज. आणि त्या प्रयागराज तीर्थावर 12 महिन्यात एकदा यात्रा भरते. ती यात्रा भरते माघ महिन्यामध्ये. आता पुढचा महिना. आणि तीही त्याचा ठराविक दिवस नसतोय. सूर्यनारायण ज्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी तिथं यात्रा भरते. जगातला प्रत्येक साधू तिथं यात्रेच्या निमित्ताने येतो. आणि त्या त्रिवेणी संगमावर एका साधूची पर्णकुटी आहे. त्या साधूचं नाव आहे भारद्वाज. भारद्वाज मुनी बसई प्रयाग. भारद्वाज मुनी बसई प्रयाग. बसई प्रयाग. त्या त्रिवेणी संगमावर एका साधूची पर्णकुटी. त्या साधूचं नाव आहे भारद्वाज. आणि यात्रेच्या निमित्ताने तिथे एक ब्रह्मवेता येतो. त्या ब्रह्मवेत्याचं नाव आहे याज्ञवल्क. जगामध्ये ब्रह्मवेते फक्त 4 झाले. इकडे लक्ष द्या. एकनाथ महाराजांनी हरिपाठात वर्णन केले. शुक यज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरिसी जानोनी हरी झाले. शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी या चौघापैकी एक ब्रह्मवेता आज तिथं येतो. आणि भारद्वाज ऋषीच्या आश्रमावर जातात. त्या महात्म्याला पाहिलं, सिंहासनावरून उडी टाकली आणि चरणावर साष्टांग दंडवत घातला. आदरपूर्वक आणलं, आसनावर बसून पूजा केली. भारद्वाज ऋषींनी महामुनी याज्ञवल्क्यांची पूजा केली आणि समोर येऊन हात जोडले आणि एक प्रश्न विचारला. बाबा या त्रिवेणी संगमावर 1000 वर्ष झालं बसून आहे मी, पण माझ्या मनातला संशय गेला नाही. संशय बघा खूप महत्वाचा शब्द आहे. जन्म गेला आपला, भजन करू पण आपला संशय मनातला गेला नाही. नाथ एक संशय बल मोरे. नाथ एक संशय बल मोरे. नाथ एक
बाबा 50 वर्ष भजन केलं महाराज, पण संशय नाही गेला. पारावर भजन करतो एकादशीला आणि चौकात जाऊन दुसऱ्या दिवशी वारकाचा उकांडा उकरितो. संशयच गेला नाही. संशय. तुम्हाला माझी विनंती आहे, जगातला सगळ्यात मोठा पापी माणूस आहे संशयखोर. संशय कधी घेऊ नका कोणाविषयी, आणि घ्यायचा असला तर परमार्थातला घ्या. आज जो संशय घेतला तो परमार्थातला आहे. हो बाबा, हां ठीक आहे. कोणता संशय? काशीमध्ये विश्वनाथ ज्या रामाचं भजन करतात तोच राम दशरथाचा पुत्र आहे का, और कोई दुसरा राम आहे का? हो महाराज, कोणता संशय? काशीमध्ये भगवान शंकर ज्या रामाचं भजन करतात तोच राम दशरथाचा पुत्र आहे का, और कोई दुसरा राम आहे, हा संशय का? हो महाराज, त्याच रामाचं लग्न सीतेसोबत लागलं का? तोच राम सीतेला घेऊन जंगलात गेला का? त्याच रामाची सीता रावणानं चोरली का म्हणून त्याच रामाने रावण मारून अयोध्येचं निष्कलंक राज्य भोगलं का? हे सगळं मला सांगा. भारद्वाज ऋषींनी विचारलं आणि ते रामायण सांगायला सुरुवात केली. याज्ञवल्क्य महामुनी. एक बार त्रेता जुग माई, शंभु गए कुंभ दवित पाई. संगसती जग जननी भवानी हो अखिलेश्वर पुदर सिपा. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. याज्ञवल्क्य महामुनी भारद्वाज ऋषीला रामायण सांगायला सुरुवात करतात. आत्ता जे रामायण भाऊच्या दरबारामध्ये इथं सुरुवात झालं, हे 4 ठिकाणी चालतं. इकडे लक्ष द्या. भगवान शंकर कैलास पर्वतावर माता पार्वतीला रामायण सांगतात. तेच रामायण गरुडजी काकभृशुंडीला सांगतात. आणि तेच रामायण प्रयागराज तीर्थावर याज्ञवल्क्य महामुनीला चालतात. आणि तेच रामायण चोले महाराज इथं तुम्हाला सांगतात. त्या रामायणाची सुरुवात कशी होती ती कान उघडे करून ऐका. इकडे लक्ष द्या. एक बार सती संग जननी भवानी. त्रेतायुगामध्ये कैलासावरून भगवान शंकर रामायण ऐकायला निघाले. माता पार्वतीनं पाहिलं, ओ मालक कुठं चाललाय हो तुम्ही? पार्वते, मी रामायण ऐकायला चाललो. आणि तुम्हालाच रामायण ऐकावं वाटतं बाई, आणि आम्ही काय पाप केलंय काय, मला बी यायचंय. भगवान शंकर म्हणले येतीस तर चल. नवरा बायको रामायण ऐकायला निघाले. मला वाटतंय तेव्हापासून पद्धत आहे, रामायण एकट्यानं ऐकायचं नाही. म्हणून आजच्या रामायणामध्ये सर्व महिला मंडळीला माझी विनंती आहे, घरी येऊन निघताना पहिला महादेव पुढे ढकलायचा, एकटीने यायचं नाही. आणि महादेवाला सुद्धा माझी विनंती, पहिली पार्वती पुढे घ्यायची. चल, चोले महाराजाचं रामायण सुरुवात झाली. तेव्हापासून पद्धत आहे पती पत्नी जोडीनं रामायण ऐकायचं. भगवान शंकर आणि माता पार्वती रामायण ऐकायला कैलासाहून निघाले. पण कुठं? अरे भगवान शंकराला रामायण सांगणारं कोण असेल? भाग्यवान माणसं आहेत तुम्ही आम्ही, की नाशिक जिल्ह्यामध्ये अंकाई नावाच्या किल्ल्यावर त्या काळामध्ये अगस्त्य ऋषीचं वास्तव्य होतं. आणि त्या अंकाई नावाच्या किल्ल्यावर महादेव पार्वती रामायण ऐकायला आले.
रामायण सांगायला सुरुवात केलं अगस्त्य ऋषींनी. सगळं रामायण महादेवानं ऐकलं, पण बाई झोपली. बाई नाही ऐकलं रामायण. नाशिक जिल्ह्यातली कथा आहे. तिथून महादेव पार्वती निघाले कैलासावर जाण्यासाठी. आणि त्याच नाशिकच्या पंचवटीच्या ठिकाणी दाट जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये त्या काळामध्ये राम रडत फिरत होते. लांबून महादेवानं पाहिलं की ज्याची कथा ऐकली तो राम तर जंगलामध्ये रडतोय. पण पळत जाऊन रामाच्या पाया पडावा तर ही बाई संग आहे. राहू द्या. उगतच बाई म्हणीन उठतय सुटतय कुणाच्या बी काय म्हणून हे माझं मालक पायाच पडत आहे. म्हणून भगवान शंकर रामाला ओळखून सुद्धा तिकडे गेले नाही. पण देवाला पाहिलं आणि अष्टसात्विक भाव निर्माण झाले. लट 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 कापू लागले. थरथर थरथर डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आणि एकाएकी भगवान शंकराच्या मुखातून रामनामाचा जयघोष बाहेर पडतो. बोलिए रामचंद्र भगवान की जय हो, जय हो, जय हो, जय हो. लटलट कापू लागले आणि जय घोष रामनामाचा करू लागले. पार्वती माता म्हणती, बाई हो मालक तुमच्या का अंगात आलं का काय हो? कशासाठी तुम्ही कोणाचा जय घोष करता? भोलेनाथानं सांगितलं, विचारलंस म्हणून सांगतो. सांगायचं नव्हतं तुला पण विचारलंस म्हणून सांगतो. ज्या रामाचं चरित्र आपण ऐकलं त्या बघ तो राम जंगलामध्ये, तो राम बोटानं दाखविला महादेवानी, तो राम. पार्वती म्हणली, माय ज्या रामाची कथा आपण ऐकली तो तुमचा राम आहे का? म्हणले हो. आणि काय करते तिथं? म्हणले रडत फिरत येत. महादेव म्हणले रडत फिरत येत. पार्वती म्हणली, माय का म्हणून रडतेत होते? भगवान शंकर म्हणले, पार्वती त्यांची पत्नी कुणीतरी चोरून नेली. आणि मग पार्वती म्हणती, माय आणि आपण तर ऐकलंय की राम देव आहे, राम ब्रह्म आहे, हे जग पैदा करण्याची ताकद आहे रामाची. एवढा मोठा राम एका बायकोसाठी रडतो तर तो राम कसा? त्याला राम कसं म्हणावं? संशय घेती पार्वती तिथं. आणि भोलेनाथाला म्हणती, मी त्यांची समज घालू, मी जाऊन त्यांची समज घालू. भगवान शंकर म्हणले, जाऊ नको, फसली जाशील. फसशील तू. पण तरी हट्ट करून गेलीच. आणि तिथं गेल्याबरोबर दगडाच्या बालीवर राम बसलेले होते. तिथं गेल्याबरोबर रामानं पाहिलं आणि रामाने ओळखलं, ही तर माझी आई आहे पण पत्नीचं रूप घेऊन आली. कारण इकडं लक्ष द्या, राम पार्वतीला आई मानतात, महादेव सीतेला आई मानतात. इकडं लक्ष द्या, राम महादेवाला माझे स्वामी आहेत असं मानतात आणि महादेव रामाला स्वामी मानतात. असं नातं आहे त्यांचं. राम जर पार्वतीला आई मानत असतील तर ही आई सीतेचं रूप घेऊन आली ना आता. आणि रामाला भानगड केवढी झाली, हिला आई म्हणावं का पत्नी म्हणावं? कारण शब्दाला कलंक लागतो. आई म्हणावा तर पत्नी आणि पत्नी म्हणावा तर आई आहे. आणि म्हणून तिथं वकिली पॉइंट वापरला रामाने. हो, कोणता पॉइंट वापरला का हो? माझ्या बाबाला सोडून तुम्ही इकडं कुणीकडे निघाल्या, माझ्या बाबाला सोडून, एवढाच पॉइंट वापरला. आणि तेवढ्यात ती संकोचित झाली. इथं एक वाक्य सांगायचं विसरलो मी. पार्वती कशी ओळखली रामानं? डोळ्यावरून ओळखली. कारण काही वस्तू जगात अशा आहेत की कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्या लपल्या जात नाहीत. अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? एक गंगादासाचा दोहा आहे, तारों के तेजों में चांद छुपे नहीं, बादल जल नारी के नैन छुपे नहीं, दाता छुपे नहीं मांगन आयो.
तारक के तेजो में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. इकडे लक्ष द्या. आकाशातल्या चांदण्यामुळे चंद्रुबा कधी लपत नाही. दारात भिकारी आल्यावर दान देणारा माणूस कधी लपत नाही. आभाळ आलं म्हणजे सूर्य कधी लपत नाही. खरा युद्ध खेळणारा माणूस समोर चढून आलेली पार्टी आली तर कधी माघारी पळत नाही. आणि चंचल स्त्रीचे डोळे कधी लपत नाहीत. पार्वती कशावरून ओळखली? चंचल होती, रामानं ओळखली. आणि ती पार्वती गरकून माघारी फिरली, महादेवाकडे गेली. महादेवानं विचारलं, घेतली का परीक्षा? तो धडधडीत पार्वती महादेवाला खोटं बोलली. परीक्षा बिरीक्षा कुठची नाही माय. भगवान शंकराला खोटं बोलली आणि महादेवानं तिचा त्याग केला. बाईच्या जातीनं नजर चुकून सुद्धा आपल्या मालकाला खोटं बोलू नये. हा, तसं अंधारात कापूस विकून सोनं घेणं आहे ना का? चष्म्यावाली म्हातारी कशी हसली बघा. महादेवाने पार्वतीचा त्याग केला, त्याग. आणि 33 कोटी देवांनी भोलेनाथाच्या अंगावर पुष्पाचा वर्षाव केला. एवढा मोठा त्याग. भगवान शंकर पुढं, माता पार्वती पाठीमागं कैलासावर गेले. आणि डाव्या बाजूचं आसन पार्वतीचं उचललं आसन आणि समोर ठेवलं. त्याच्यातून पार्वतीला कळालं की माझा पत्नीत्वाचा अधिकार संपला. एकाच घरामध्ये राहून मालक जर त्या बाईचं तोंड पाहत नसल तर ती बाई त्या घरात जिवंत असून मेल्यासारखी आहे. ही पार्वती मातेची अवस्था झाली. असे काही दिवस सज्जनानु निघून गेले. आणि एक दिवशी कैलासावरून विमान भर 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 भर. पार्वतीने विचारलं, मालक हे विमान कशाचे येतो? म्हणले, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, दक्ष राजाच्या घरी यज्ञ. पार्वती म्हणली, चला ना मग यज्ञाला जाऊ आपण. म्हणले, मला निमंत्रण नाही. 33 कोटी देवाला निमंत्रण आहे. सासऱ्याचं मला निमंत्रण नाही. तुझ्या मायबापाचं घर आहे. मायबापाच्या घरी लेकराला बिगर निमंत्रणाचं जाता येतं. पण मी जावाई आहे, बिगर निमंत्रणाचा जाऊ शकत नाही. हट्ट करून बापाच्या यज्ञामध्ये गेली. इकडं लक्ष द्या. तुम्ही जा तिकडं. बघा, तुम्हाला सांगतो, 7 दिवस मला इतकी मदत करतात ना. हे मंडपमध्ये नुसता एखाद्या माणसाचा हात हल्ला का तरी कथेमध्ये डिस्टर्ब येतो. आता एक टोपीवाले भाऊ तिथं आले का नाही, 50% महिलांनी तिकडंच पाहिलं. महाराज गेला खड्ड्यात. कारण मन इतकं बावळट आहे माणसाचं. आणि मनाला माशीची उपमा दिली. माशी ताटावर येऊन बसणारी माशी. माशी भाज्यावर बसन, गुलाबजामवर बसन, गोडी शेवर बसन, पण त्याच कलरचा चुलीतला माल आहे त्याच्यावर माशी बसत नाही. बरं, काय चुलीपाशी बोर्ड लावलाय का येथे बसण्यास सक्त मनाई आहे? माशीची माझी एक दिवशी बीडच्या बस स्टँडमध्ये रसवंती ग्रह नाही का, तिथे भेट झाली तिची माझी. मी म्हणलं, माशी ताई तुम्ही भाज्यावर बसता, गुलाबजामवर गोडीशेवर बसता, आणि त्याच कलरचा चुलीतला माल आहे त्याच्यावर का बसत नाही? माशी ताई म्हणल्या, महाराज तुम्ही काही बोलतात का हो ताई? अहो म्हणल्या, महाराज चुलीतल्या मालावर बसणं सोपं आहे, उठणं लय अवघड आहे. तसं हे चुलीतला माल आहे परमार्थ. चुलीतला माल आहे, चुलीतला माल. संसाराच्या नावे घालून या शून्य, एवढं सोपं नाही. म्हणून तुम्ही 7 दिवस रामकथा आहे, रोज 3 तास आहे.
नियम आहेत, कथेचे नियम आहेत. महाराज अगोदर येऊन बसला पाहिजे आणि तुम्ही टेलत आलं पाहिजे. मागून तास दीड तासाने जणूबाई लग्नालाच निघाली. महाराज यायच्या अगोदर येऊन बसलो पाहिजेत. आणि जी रोज आपली बसायची जागा ती कथेत बदलायची नसती, आहे का नाही. असे नियम पाळा थोडं, आणि खूप प्रत्येकाच्या संसाराचं भलं करतीन भाऊ. आपल्या पाठीमागं भाऊ बसू नयेत. अरे साधी गोष्ट आहे का महाराजी. आणि ज्या माणसाने श्रद्धेनं परमार्थ केला त्याला धोका नाही महाराज. आनंदाचं जीवन आहे त्याचं. चला असो. पतीसंग हट्ट करून बापाच्या यज्ञामध्ये गेली आणि मुद्दाम महादेवाच्या विरोधामध्ये यज्ञ दक्षराजाने ठेवला होता. आणि दक्षराजाने सांगितलं होतं सगळ्याला, ए सर्वांना संदेश आहे माझा जावाई मानी पुरुष आहे. तो एखाद्या वेळेस येऊ शकत नाही लग्नामध्ये, पण माझी मुलगी येऊ शकते. पण मुलगी जरी सती माझी आली ना, साधं तिला तोंडानं कुणी बोललं तर त्याचं शिर कापून टाकीन, त्याला उडवून टाकीन. दक्षराजाचा कायदा इतका कठीण कायदा. मुलगी जरी माझी याला मंडपमध्ये आली तरी तिला कुणी बोलायचं नाही. आणि एवढ्यात तेव्हा ती आली न सती. भरपूर बहिणी होत्या, ती पळत गेल्या आणि बहिणीची टिंगल बहिणी करू लागल्या. एक बहीण म्हणती, हे दिदी काही बीडला कुठं मालकाने प्लॉट घेतलाय का ग एखादा, का अजून मसन वाट्यातच राहतात ग. महादेवाचं राहायचं ठिकाण कोणचं आहे, स्मशानभूमी. दुसरी बहीण म्हणती, हे दिदी तुझ्या मालकाच्या मस्तकातलं पाणी पडायचं बंद झालंय का ग. तिसरी म्हणती, हे दिदी नागाचे यटाळे गळ्यात अडकित आहे का ग अजून. चौथी म्हणती, हे दिदी सध्या कोण्या कंपनीचं पावडर वापरितो ग तो हा नवरा. भगिनी मिली बहुत मुस्काता लेकिन सादर मिली भली एक माता. बहिणीनं टिंगल केली, पण ती सती पुढं आईकडे आली ना तर आईनं टिंगल केली नाही. कायदा होता दक्षराजाचा, मुलीला तोंडानं कुणी बोललं तर त्याचं शिर कापून टाकीन. पण हा कायदा आईनं झुगारून टाकला. तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगू मी. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, ज्या प्रेमामध्ये भीती नाही, ते प्रेम जगात करते फक्त माय. आई प्रेम करते फक्त आई. भीती नाही, स्वार्थ नाही त्या प्रेमात. माझ्या मावल्या हो, तुम्ही भोगल्याला प्रसंग आहे तरी तुम्हाला जाणीव करून देतो. बाळांतपणी या शब्दाचा अर्थ काय. सरळ सरळ बस, सरळ बस, हसू नका. बाळांतपणी या शब्दाचा अर्थ कठीण आहे. जन्मलं तर बाळ नसता, त्याच्यातच त्या बाईचा अंत, याला म्हणतात बाळांत. मावल्यावर तुम्ही भोगलेले प्रसंग आहेत. 3 दिवसापासून बाळ आडवं बसलंय. 2 रात्री गेल्या, 2 दिवस गेले, पण बाईचं बाळांतपण व्यवस्थित होत नाही. शेवटी डॉक्टर त्या बाईच्या मालकाकडे आला आणि हात जोडले. रामभाऊ 2 पैकी 1 जगल. तुमची पत्नी तुम्हाला पाहिजे असली ना तर बाळाचे तुकडे करून बाजूला घेतो. बाळ असावा असं वाटत असेल तर तुमची पत्नी जगणार नाही. जुना काळ आठवा तुम्ही. बाळांतपणात कितीतरी बाया मरत होत्या पाहिल्या. जुना काळ आठवा. त्या बाईचा मालक म्हणतो, डॉक्टर साहेब 5,000 रुपये जास्त देतो, पण या घडीला बाळाचे तुकडे करून फेकून द्या आणि माझी पत्नी जिवंत ठेवा. पण त्याही वेळेला डॉक्टरवर धर्मसंकट. त्या बाळांतपणाचं दुःख भोगणारी माऊली तिच्याजवळ डॉक्टर गेले आणि हात जोडले. ताई, मी डॉक्टर असलो तरी काही देवाघरचा नाही बरं. आता माझी क्रांती संपली.
2 पैकी 1 जगल. तुम्हाला जगण्याची इच्छा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून देतो. आणि बाळ जगवण्याची इच्छा असली तर तुम्ही जगणार नाही, काय करू. जन्मदाता बाप आठवला त्या बाईला. हळूच हळूच वाजवा. पवित्र तुळशीची गळ्यातली माळ हातामध्ये धरली आणि ज्ञानेश्वरी वाचणारा, पंढरपूरची वारी करणारा बाप आठवला. डबडबल्या डोळ्यांनी डॉक्टरला म्हणते ती माऊली, डॉक्टर साहेब, पूजापाठ केल्याशिवाय माझे बाबा जेवत नाही. 50 वर्ष झालं पंढरपूरची वारी करतो माझा बाप. कुलवान बापाची मुलगी आहे मी पांडुरंगाची शपथ वाहून सांगते डॉक्टर साहेब, या घडीला मी मरण स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या कुशीमध्ये जन्म घेणारं बाळ या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच माझी इच्छा आहे. लेकुराचे इता जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त या घडीला मी मरण स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या कुशीतलं बाळ या घराला दिवा म्हणून जगवा. कशासाठी सांगितलं तुम्हाला? ज्या प्रेमात भीती नाही आणि स्वार्थ नाही, ते प्रेम जगात करते फक्त आई. आणखीन एक दृष्टांत सांगतो, छोटासा दृष्टांत, आणि घडल्याला दृष्टांत सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये शेतामध्ये काम करणारी बाई आणि 5 वर्षाचा तिचा मुलगा बिबट्या वाघानं तोंडामध्ये पकडला. वाघानं लिकरू उचललं 5 वर्ष. हॅलो हॅलो, आली आली आली. कुठं गेली ती माय? आली आली. काय सांगत होतो मी? वेळ आपली संपत आली आहे. 5 वर्षाचा मुलगा बिबट्या वाघाने पकडला आणि लेकरानं किंकाळी फोडली. आई! अहो, धावली बाईन वाघाच्या तोंडातलं लिकरू पकडलं. लेकराच्या मांड्या आईच्या हातात आणि लेकराची मान वाघाच्या तोंडात. मी विचारतो, वाघापासून बाई लांब किती येते? पण माई सगळं ते बाळ डोंगराच्या दरीत ओढीत नेलं वाघानं आणि तिथं जाऊन हिंदाडा मारल्याबरोबर काडकून त्या लेकराची कवळी मान मोडली. रक्ताच्या चिळकांड्या लागल्या. त्या लेकराचं प्रेत मांडीवर घेऊन डोंगराच्या दरीमध्ये ढोरासारखी रडत बसली बाई. खूप रडती, खूप. घडलेलं सांगतो तुम्हाला मी. 25 फुटावर जाऊन वाघ बसला असा कोलटिकनी, आणि वाघ बाळ मांडीवर घेऊन ढोरावणी रडणाऱ्या बाईकडे पाहतो. मावल्या हो, वाघच रडतो. वाघ रडला ढसढसा. वाघ मनात विचार करतो, वाघाला भेट नाही बाई, इतकं लेकरावर बाईचं प्रेम असतंय माईचं, हे मला कळलं असतं तर या बाईचं बाळ मी मारलं नसतं. म्हणून वाघ रडतो. वाघ
ही घटना गावात कळाली बापाला त्या लेकराच्या. उचलत नाही एवढा दगड उचलून घेऊन आलं ते. 100 फुटाहून वाघानं पाहिलं दगड घेऊन आलेला माणूस. निस्ता वाघ उठला आणि डरकाळी फोडली, त्यानं दगड टाकला आणि गाव गाठलं. पण 10 फुटावर बसलेली माय मात्र लेकराला घेऊन वाघाला भेट नाही. याला म्हणतात निर्भीड प्रेम, निस्वार्थ प्रेम. कायदा होता दक्ष राजाचा, पण पार्वतीच्या आईने झुगारून टाकला. मंडप मध्ये पार्वती माता जाते. इकडे लक्ष द्या. 33 कोटी देवतानो, तुमच्या बापाचं अधिष्ठान नसताना तुम्ही इथं का थांबले? महादेवाचा अपमान ज्या यज्ञामध्ये होतो त्या यज्ञामध्ये 33 कोटी देव का थांबले तुम्ही? पण लक्षात ठेवा, ती सती माता म्हणते माझ्या पित्यापासून हे माझं शरीर निर्माण झालं. माझ्या पतीचा अपमान करणारा माझा पिता राजा दक्ष, त्याच्यापासून हे शरीर निर्माण झालं. माझ्या पतीचा अपमान करणारा बाप चालत नाही मला. हे शरीर मी ज्या माझ्या पतीचा अपमान करणारा माझा बाप त्याच्यापासून निर्माण झालेलं शरीर मी ठेवणार नाही. दुसरा यज्ञ कुंड पेटवला आणि त्या यज्ञामध्ये स्वतःचं जीवन समर्पित केलं. हर 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 महादेव. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. हे नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः बापाच्या यज्ञामध्ये आहुती दिली स्वतःच्या शरीराची, पण वासना शिल्लक होती. कोणती वासना? मैं मरूंगी जन्म लूंगी तो भी पति भगवान शंकर कोच करूंगी. मैं मरूंगी जन्म लूंगी, मरूंगी जन्म लूंगी. राम आणि कृष्णाचं भजन जग करतंय. 186 देशामध्ये राम आणि कृष्णाचं भजन चालू आहे. पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की त्या राम आणि कृष्णाचा जन्म भारतातला आहे. एकशे 86 देश आहेत भारतासारखे. एक माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. 186 देश आहेत आपल्या भारत देशासारखे, आणि सगळे देश रामकृष्णाचं भजन करतात. पण जन्म राम आणि कृष्णाचा या भारतातला आहे. हे भाग्य आहे आपलं.
माझ्या मावल्या हो, राम आणि कृष्णाने जन्म भारतात का घेतला? काय कारण आहे याचं? त्याचं एकच कारण आहे, कुलवान स्त्री जर पाहायची ठरली तर ती कुलवान स्त्री जन्म घेते फक्त भारतात. आणि म्हणून त्या कुलवान स्त्रीच्या पोटामध्ये माझा जन्म व्हावा ही राम आणि कृष्णाची इच्छा होती. 18 भार वनस्पती फळे फुले वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपती, ते सुख सांडोनिया कास या योग सेविती. पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. ही वामन भाऊची जन्मभूमी आहे. आणि भाऊच्या आईचं काय नाव होतं? भाऊच्या आईचं नाव काय होतं? राहीबाई. राहीबाई. तुम्ही कधी संशोधन केलंय का? कुलवान स्त्री जन्म घेते फुलसांगवी मध्ये, म्हणून भगवान शंकरांनी डोकं लावलंय की या माऊलीच्या पोटी वामन भाऊ म्हणून आता जन्माला यायचे. हो, वामन भाऊ महाराज म्हणजे प्रत्यक्षात भगवान शंकराचा अवतार मानला जातो. आणि तो अवतार कोणाच्याही पोटी जन्म घेत नाही. हे कवर बी सांगितलं तर गोडच वाटतंय, कवर सांगावा. काल सिंदखेड राजाला सकाळी काल्याचं कीर्तन केलं, रात्री पुण्यात जाऊन कीर्तन केलं. 101 किलो वजन आहे माझं. एक शरीर बारकं आहे का माझं? टायमाला खाल्लं पाहिजे, झोपलं पाहिजे, एवढं सोपं आहे का? आता हे रामायण करून गेवराईला कीर्तन महोत्सवात कीर्तन आहे, पण तुमचा टाइम खराब करणार नाही बरं का. 7 दिवस माझं काही हो, तुमचा टाइम खराब करणार नाही. मी काय सांगत होतो तुम्हाला, कुलवान स्त्री जन्म घेते फक्त भारतात, म्हणून भाऊ बाबा सुद्धा कुलवान स्त्रीच्या पोटी जन्माला आले. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग सेविती. पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. कुलवान स्त्री म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. आणि ती कुलवान स्त्री माता पार्वती संकल्प करते. इतर देशामध्ये, काही देशामध्ये नवऱ्याच्या सोबत, पुरुषाच्या सोबत बाई लग्न लावताना करार करते. अरे अरे थांब, पुरुषाच्या सोबत लग्न लावताना काही देशामध्ये बाईचा करार ठरलेला असतोय, तुझ्याजवळ 20 वर्षे नांदन, 21व्या वर्षी तुझी नाही, मी रजिस्टर मॅरेज असते. पण आपली दिवसभर बाई खुरपण करती. स्नान करून तुलसीला प्रदक्षिणा घालताना, सूर्याला नमस्कार करताना काय म्हणती माझी माऊली रोज? हे नारायणा, या जन्मी नाही, जन्मोजन्मी हा माझा पती मला प्राप्त व्हावा, जन्मोजन्मी. तसंच आहे आपल्या रामायणामध्ये, मै मरूंगी जन्म लूंगी, मरूंगी जन्म लूंगी, तो भी पती भगवान शंकर कोच करूंगी. या वासने पोटी ती सती हिमालय पर्वताच्या पोटी जन्म घेते. आईचं नाव मैनाक माता आणि बापाचं नाव हिमालय पर्वत. जन्माला आल्याबरोबर तिथं नारद महर्षी गेले. नारायण नारायण मैनाक मातेला भविष्य सांगितलं. आणि तीच मुलगी 7 वर्षाची झाली. नारदानं सांगितलं तपश्चर्या करावी लागेल, भगवान शंकर पती प्राप्त होतील. 7 वर्षाची पार्वती होती त्यावेळेला तपश्चर्याला बसली. 12,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि त्या काळामध्ये भगवान शंकर कैलासावर समाधिस्थ होते. आणि त्या काळामध्ये तारकासूर नावाचा दैत्य उतून मातून गेला होता. 33 कोटी देव आपापल्या बायका घेऊन कड्या कपारात लपून बसले होते. तारकासूर दैत्य उतून मातून गेलता. शेवटी सर्व देवता ब्रह्मदेवाच्या दारात जातात. ए ब्रह्मदेवा, तारकासुराचं बंधन करा. आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं, हे पा, भगवान शंकराच्या पोटी कार्तिक स्वामी नावाचा मुलगा जन्माला येईल आणि त्याच्या हातातून तारकासुराचं मरण आहे.
आता लग्नच नाही महादेवाचं तर मुलगा कवा होईल. पण कथेमध्ये तवाच लग्न होतं. 33 कोटी देवानी मीटिंग घेतली, कामदेवाला बोलवून घेतलं, कारण भगवान शंकर समाधिस्थ होते. आणि मग कामदेवाला हे काम सांगितलं. कामदेवानी फुलांचा बाण बनवला आणि भगवान शंकराच्या वृक्षस्थळावर मारला. भगवान शंकराची समाधी भंग झाली. कौन है मेरी समाधि भंग करने वाला? कौन है? कहां चुप कर बैठा है मूर्ख? पाहिलं तांब्याच्या झाडावर पक्ष्याच्या रूपात कामदेव बसला होता. आणि त्या दिवशी भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि काम जाळून टाकला. कामाची पत्नी रडत आली, रडत कामाची. कामदेवाला सुद्धा पत्नी आहे. हो भोलेनाथ माझा पती मारला, रडू लागली. भगवान शंकराने सांगितलं रडू नको. कृष्ण अवतारामध्ये कृष्णाच्या पोटी प्रद्युम्न नावाने तुझा पती जन्माला येईन आणि तिथं तुझी इच्छा पूर्ण करील. भगवान शंकराला 33 कोटी देवांनी विनंती केली, लग्न करा. महादेवाला म्हणले लग्न करा. महादेव म्हणले मी लग्नाला कवा बी तयार आहे, पण मुलगी लग्न कुणासोबत करू? तिथं शिंडीवाला हजर होतं, ते म्हणले मुलगी पाहिली आम्ही. भगवान शंकर म्हणले मुलगी तुम्ही पाहिली आणि तिनं मला कुठं पाहिले? मी तिला कवा पसंत करतो, पण आता सध्याच्या काळात तुम्ही कोणत्या पोराला विचारा, तुला बायको पसंत आहे का? हो म्हणतो. अरे पोरगीच नाही तर काय बापाची पिंड आहे काय? सगळ्या मारून टाकल्या पोरी बायानं. मग सप्तर्षीला पाठवलं आणि माता पार्वती पशी परीक्षा घ्यायला सप्तर्षी गेले. आणि परीक्षा घ्यायची पद्धत बघा ना तुम्ही. ओ माताजी, आम्हाला असं वाटतं की तुमच्या रूपाला जुळण्यासारखा नवरदेव फक्त एकही जगात, भगवान विष्णू. उलट वापरलंय, उलट. गरम झाली पार्वती, म्हणती तोंडातला शब्द तोंडात ठेवा. मैं मरूंगी जन्म लूंगी तो भी पति भगवान शंकर को. परीक्षात उत्तीर्ण झाली, वापस आले आणि लग्न ठरलं. रामकृष्ण हरी. इकडे लक्ष द्या. अनेक नवरदेव झाले जगामध्ये, अनेक नवरदेव, पण भगवान शंकरासारखा नवरदेव नाही. लग्नामध्ये प्रत्येकाने अंगाला हळद लावली. हळद लावली की नाही लग्नामध्ये? अरे तुम्ही काय लव्ह मॅरेज वालेत का सगळे? लव्ह मॅरेज वाल्याला नसती हळद. बरं, लग्नात हळद का म्हणून अंगाला लावली? बामणाला कधी विचारलं तुम्ही? गोळस मानला की गुळशिली? हे रे गुरु, हळद अंगाला कशासाठी लावली? काम वासनेचा जो पगडा आहे, पगडा, त्या काम वासनेच्या पगड्यावर असं बंधन राहावं. हळदीपासून काम वासना कमी होते, म्हणून त्या अंगाला हळद लावल्या जाते. पण भगवान शंकरांनी लग्नामध्ये सुद्धा हळद अंगाला लावली नाही, मेलेल्या माणसाची राख लावली. का लावली? तर प्रत्येकाला शिकवण दिली की प्रत्येकाच्या शरीराची एक दिवस चिमुटभर राख होणार आहे. महादेवानी गळ्यामध्ये रुंडमाळा घातली. कशासाठी? लोभ नावाचा रोग माणसाच्या कवचीत अडकलेला आहे. तुम्हाला तसं कळत नसल तर एक अर्ध्या मिनिटात सांगतो. एक भिकारी गल्लीमध्ये भीक मागत होता. नारदांनी त्याला हाक मारली, ए भिकाऱ्या इकडे ये. आणि इथं तिथं भीक मागण्यापेक्षा श्रीमंताच्या दारात जाऊन भीक माग आणि श्रीमंत होऊन जाशील. नारदांनी कुबेराच्या नावची चिठ्ठी लिहून दिली भिकाऱ्याला. जगातला 1 नंबरचा धनवान कुबेर. आणि त्या कुबेराच्या दारात भीक मागायला भिकारी गेला सकाळी 8 वाजता. भिक्षां देई. कुबेराने सोन्याच्या माहुरा भरून आणल्या आणि सकाळी 8 वाजता सोन्याच्या माहुराची धार लावली
भिकाऱ्याच्या भिक्षा पात्रात 12 वाजेपर्यंत भिक्षा पात्र भरत नाही. घाम आला कुबेराला आणि कुबेरानं विचारलं कशाचं भिक्षा पात्र आहे? स्टीलचं, लोखंडाचं, खापराचं, अरे कशाचं आहे? भिकारी बोलत नाही. कुबेरानं ते भिक्षा पात्र हातानं असं पालतं करून बघितलं. ते भिक्षा पात्र कुठल्या धातूचं नव्हतं, मेलेल्या माणसाची कवची होती ती. आता मेलेल्या माणसाच्या कवचीत 1 नंबरचा धनवान कुबेर 4 तास धनवती, तो 4 तास मेलेल्या माणसाची कवची भरा ना. आता जिवंत कवची कधी भरल? भाऊचा काला झाल्यावर मीटिंग घेऊ. म्हणून त्या कवच्याची माळ भगवान शंकराने गळ्यात अडकवली लोभ नष्ट होण्यासाठी. चला पुष्कळ सांगण्यासारखे, पण 5 वाजल्या. पुढं हरिपाठ असतो, भरपूर काही असते. भगवान शंकर आणि हिमालयामध्ये जातात. 1 मंगलाष्टक म्हणतील आमचे तात्या, आणि तुम्ही भरल्या हाताने असं करायचं. हा बोला. शुभ मंगल सावधान सावधान, जय हो. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सव्वा 5 वाजून गेले. पाहिलंच नाही मी त्याच्याकडे. 15 मिनिट वर गेलो आपण. आज या लग्न 3 महिने चालतंय महादेव पार्वतीचं. शेवटी हिमालय पर्वत माता पार्वतीला वाट लावताना रडतो, हे महादेवा, माझी उमा प्राणापेक्षा मी जास्त सांभाळली, ही आज तुमच्या पदरात अर्पण करतोय. भोलेनाथ, माझ्या मुलीकडून काही चूक घडली तर ती चूक माझ्या मुलीची न समजता तिच्या बापाची समजा, तो अपराध पोटात घाला. हिमालय पर्वत मुलीसाठी रडला. हो, महादेव पार्वती कैलासावर येतात. त्यांचा संसार सुरू होतो. त्यांच्या संसारातून 2 मुलं जन्माला येतात, कार्तिक स्वामी आणि गणेश बाप्पा. कार्तिक स्वामीच्या हस्ते तारकासुराचा वध होतो. 33 कोटी देव सुखी होतात. इथं आज रामायणाला पूर्णविराम. उद्या आपल्या रामायणामध्ये रामाला का जन्म घ्यावा लागला याच्याबद्दल 5 कारणं सांगायची आणि रामाचा जन्म साजरा करायचा.